कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलेलं आहे, 1 चमचावर टाकलेला आहे, अजून थोडंसं घालून जास्त ठेवलेलं, 1 फुल चमचा आणि या चमच्याने आणि थोडं अजून तेल गरम होत आहे, मोहरी घालून घेऊ आपण. मोहरी घातली. आता कांदा, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो टाकला. तर कांदा घालून देऊ आपण. कांदा आणि हिरवी मिरची कांदा आणि हिरवी मिरची घातलेली, थोडंसं मीठ घालून घेऊ आपण. थोडंसं कांदा परतायसाठी थोडंसं मीठ आणि आता एवढ्या शेंगा आहे, एवढं मीठ करून गॅस मोठा करून मी कांदा आणि मिरची होतं कढई. हिरवी मिरची घातली असल्यामुळे तिखट आपण छोटा चमचा लहान आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार फिक्की जर लागत असेल तर तुम्ही करू शकता. हिरवी मिरची तरी घातली. कांदा मध्ये मध्ये परतत राहायचा आहे, कारण गॅस आपला मोठा आहे. केले हळद घालायची थोडीशी. अशा प्रकारे आपण तिखट मीठ आणि हा काढून ठेवला. 2 टमाटे आहेत, 2 टमाटे आहेत. कांदा होत आलेला आहे. कांदा होत आहे, थोडासा कांदा व्हायचा तोपर्यंत. तर ह्या आहे आता चवळीच्या शेंगा आहेत. तर ह्या शेंगा त्या ज्या साधे असतात पोपटी कलरच्या त्या नाही, त्या कोणत्या लाल मिळतात, कोणत्या पोपटी मिळतात. आणि ही शेंग म्हणजे एवढी लांब असते, अशी लांब असते आणि वाकते, पूर्ण वाकून अशी गोल, त्याची गोल गुंडाळीसुद्धा आपण करू शकतो. कोणी बंगाली शेंगा म्हणतात त्याला. चवळीच्याच आहेत पण खूप टेस्टी लागतात. तर आता ह्या बघत असाल तुम्ही, तर मोठ्या जरी शेंगा असल्या ह्या, तर ह्यात जाड असतात अशा. आणि किडक्या वगैरे काढून घेतल्या, 2 पाण्याने धुवून घेतल्या ह्या शेंगा. 2 पाण्याने शेंगा धुवून तोडून टाकलेल्या. आणि याच्यात जो असा टोमॅटो कांद्याचा रस तेलाचं ते शिजल्यावर जाते, तर मग हे नरम होऊन येते आणि टेस्ट लागते चांगली. म्हणून अशा थोड्या मोठ्या शेंगा घ्यायच्या. अशा प्रकारे आहे. बंगाली शेंगा म्हणतात कोणी. या चवळीच्याच आहेत पण बंगाली खूप टेस्टी लागतं साध्या चवळीच्या शेंगापेक्षा. कांदा आपला परतला गेला आहे आणि आपण टोमॅटो टाकून घेऊ. आता तिखट मीठ जळते म्हणून आपण ते थोडा टोमॅटो झाल्यावर आपण ते टाकू तिखट मीठ. 2 टमाटे घातले आहेत. थोडा टोमॅटो झाल्यावर आपण तिखट मीठ आणि शेंगा आहे या घातल्या झाकण किंवा
आता गॅस मोठा करते मी. टमाटे मोठे मोठेच कापलेले आहेत, कारण शेंगा वगैरे शिजेपर्यंत शिजवून ठेवतात. आणि कोणाला जर आवडले नाही, समजा जर कोणाला आवडत नसेल टमाटर वगैरे टाकलेला, तर तो काढून ठेवू शकतात त्यातले. अशा प्रकारे आता बराच टमाटा नरम झालेला आहे. एक वेळ सगळं टमाटर टाकल्यावर एक वेळ मिक्स करून टाकायचं सगळं. गॅस मोठा ठेवून असं आता झालेलं आहे. आता तिखट नाही घालून कमी केला आहे गॅस. आता तिखट मीठ घालताना गॅस कमी करून द्यायचा आणि मिक्स होऊ द्यायचं आहे टमाटर तिखट मीठ. मी याच्यावरती मिक्स करून टाकला आता. आणि आता गॅस मोठा करून थोडा शेंगा स्वच्छ धुवून पाण्यातून धुवून टाकलेला आहे. अर्ध्या टाकून मिक्स केलं की लवकर सगळ्या याच्यात सारखं मिक्स होतं. आता अर्धा घालून देऊ. आता यावर जे झाकण ठेवलेलं आहे, आता हे फक्त डब्याचं झाकण आहे. हे झाकण डब्याचं आहे. आणि हे डबे मोठे मोठे डबे जेव्हा आधीचे डबे असतात वापरायचे आणि ते क्रॅक गेलेले असतात, खूप 10-12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले की ते डब्यांना मोठे मोठे असले तरी तडकतात, क्रॅक पडते ते. आणि ते तडकलेले डबे मग काही कामाचे राहत नाही, तर ते फेकूनच द्यावं लागतं. डबा जरी कामातून गेला तरी त्याचं झाकण हे आपण काढून घ्यायचं. आणि झाकण असं भाजी वगैरे करताना ते झाकायसाठी वगैरे, कारण याच्यात जर गरम पाणी टाकलं तर आपल्याला भाजीत घालता येते, त्यासाठी हे कामात येतात असे झाकणं डब्यांचे. तर डब्यांचे झाकणं असले तर असे उपयोगात आणा तुम्ही. क्रॅक गेलेल्या डब्यांचे झाकणं असतात. आणि यात ढोकळे वगैरे सुद्धा गंजात टोपल्यात पाणी टाकून यात तेल लावून झाकणाला ढोकळ्याचं वगैरे सारण तुम्ही भरू शकता आणि ढोकळेसुद्धा छान बनतात तिथं. अशा प्रकारे अशा झाकणांचा वापर करू शकता. 2-3 डबे गेलेले आहेत आणि झाकणं ते असेच झाकण ठेवायला आणि ढोकळ्यासाठी ठेवलेलं आहे, तर तसे तुम्ही पण करू शकता.
थोडंसं टोमॅटोनी तर शिजतेच, पण थोडंसं शिक्का पाण्याचा मारायचं काय, पण थोडंसं पाणी एवढं पाणी याच्यावर गरम करून घ्यायचं. अशा प्रकारे आता कमी करतो मी गॅस. हे गरम झालेलं पाणी आता गॅस मोठा करते. गरम झालेलं पाणी घालून दोन वाफ आल्या आपल्या भाजीला की तयार होईल. थोडंच पाणी आपण घातलेलं आहे, कारण जास्त आहेत शेंगा आणि मोठ्या आहेत, त्यामुळे ते लगेच शिजणार नाही. एक 2 मिनिट आपण उघडून नेतो. 4 वेळ उघडली की ती म्हणून वेळ लागते व्हायला पाहिजे. आपण लगेच 2 मिनिट झाल्यावरच उघडू आता. एक वेळ उघडून पाहून खालून लागली नाही पाहिजे म्हणून हलवून घ्यायचं मिक्स करून.
होत आलेली आहे भाजी आपली. आता एक वेळ बघून घेऊ आपण. पाण्याचा शिपका घातल्यामुळे लगेच होऊन जाते, नरम झालेली आता ही. तेवढं पाणी घातलं तरी आपलं सुकी झालेली आहे पूर्ण कोरडी. गॅस बंद करून टाकू आपण. गॅस बंद करून मिक्स करून घ्यायचे याचे, कारण जाड बुडायची कढई असल्यामुळे आता अजून 2 मिनिट नरम होते. एखादा मिनिट काढू असतं नरम होऊन जाते. थोडी कच्ची वगैरे राहिली असेल. बघू शकता तुम्ही की कढईला थोडीशी पण लागलेली नाही आहे भाजी. कारण मोठा जरी गॅस केला तर आपल्याला हलवत राहायचं आहे, ते मिक्स करत राहायचं. आणि जवळ नसलं गॅस शेगडीच्या आपण तर गॅस जवळ नसलं तर कमी करायचा आहे गॅस. हात धुतलेले आहे मी आणि एकदम नरम अशी ही भाजी शिजलेली आहे. तर अशा प्रकारे करा तुम्ही चवळीच्या शेंगांची भाजी. लांबवाल्या डार्क ग्रीन कलरच्या शेंगा चवळीची भाजी. थँक्यू व्हेरी मच.